आता ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतल्या, धुवून फॅन खाली हडकवून घेतल्या, म्हणजे पाणी नाही याच्यात। आता ही भेंडी बारीक चिरून घ्यायची, एवढे एवढे साधारण पीस करून। त्याच्यानंतर एक आलूगड्डे घेतलं आहे, हे आलूगड्डे स्वच्छ धुवून घेतले, याच्यावरचं हे स्किन काढून बारीक चिरून घेणार आहे। 2 कांदे आणि 2 टोमॅटो हे पण चिरून घेणार आहे, आणि तसंच आलं लसूण पेस्ट करणार आहे। पहिला हे सगळं चिरून घेते आणि मग फोडणी टाकते। आता मी कढई तापायला ठेवली, एक 2 चमचे तेल घातलं। सेम टायमाला इकडे एक कढई तापायला ठेवली, इकडं पण एक 2 चमचे तेल घातले। आता काय करायचं, मध्ये दूध तापायला लागले माझं। आता इथं कढई आहे की नाही, ह्या कढईत पहिल्यांदा भेंडी फ्राय करून घ्यायची। भेंडीला चिकटपणा मी धुवून स्वच्छ तेल केलं, पण थोडीशी फ्राय करून घेतली की चिकटपणा कमी होतो। 5 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं। दुसरं काही घालायचं, जर चुकून भेंडी जास्त चिकट असली, असं आणताना आपल्या हाताला लागत असेल तर एक अर्धा लिंबू पिळायचा, आणि त्याच्या मला जाणवत नाही, लिंबू पिळायची गरज आहे। बघूया भाज्यानंतर काय असं। आता इकडं तेल गरम करायला ठेवले, मोहरी, जिरे, कांदा, टोमॅटो। गॅस थोडा बारीक करते, कारण दोन्हीकडं मला बघायचं आहे। दूध वर आले, दूध बंद करते। एका कढईत भेंडी भाजायला, एका कढईत टोमॅटो कांदा घेवायला लागलाय भाजायला। टोमॅटो कांद्याचा थोडा गॅस एकदम बारीक केलाय, आणि आता हे आलं लसूण चेचून घेते। लसूण आणि आलं, छान भाजला गेलाय, कांदा भाजा घातलाय, आलं लसूण झालंय। आता ह्याच्यात घालू शकते आता आलं लसूण घातलं, थोडासा कडीलिंब, हळद, हिंग। आता बटाटे धुवून घेतले, बटाटे बटाट्याच्या उभ्या फोडी केल्या तरी चालतात, पण तेवढी फोड कट करायला पण कष्ट होतात, गॅसवर शिजायला पण कष्ट होतं, गॅस जास्त लागते। मी बारीक करते। आता भेंडी चांगली भाजायला, अशी कुरकुरीत झाली तर बघा किती होते, कमी तेला टेस्ट होतात। आता जरा असं आलूगड्डे चांगले भाजून जरा गॅस मोठा करते। भेंडीचा गॅस कसा पण बारीकच आहे माझा। थोडंसं पाणी घालायचं आहे, तेलावर किती होतं तेवढं होऊ दे। आता भेंडीचा गॅस पण थोडासा मोठा करते, म्हणजे काय होईल 2 मिनिटात गॅस बंद करायचा।
काय त्यात लिंबू किंवा चिंच वगैरे काय त्यात गरजच नाही. आपण आपलं सुकं झालं सगळं सुकटपणा गेलं. आता काय करतो बटाट्याचा गॅस पण आता मोठा करतो. आता त्याच्याकडे धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, आणि घरचं लाल तिखट. सगळं मस्त भाजून आता काय करायचं शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं कारण बटाटा शिजला गेला पाहिजे. एवढ्या पाण्यात एक 5 मिनटं बटाटा मऊ होऊ दे, चांगला शिजू दे. इकडे भेंडी तयार झालेली आहे. भेंडी जाग्यात बंद करते. आता बटाटा एक 5 मिनटं शिजू द्यायचा. आता भेंडी गार झाली आहे. हा चाळणीत काढून घेते. तर ही भेंडी चांगली गार होते. तर मी पातीचा कांदा आहे त्या कांद्याची भाजी ह्याच कढईत फोडणी टाकली. आता गॅस बंद केला. बघूया. आलूगड्डे, टोमॅटो, बटाटा झाला. तर आलूगड्डे झाले की नाही एकदा चेक करायचे. हां झाले की नाही एकदा मऊ बघायला पाहिजे. वाफेवर होते म्हणून एक 5 मिनिटात लगेच थांबवायचं. आणि आलूगड्याला काय असतं दुसरा काय ग्रेव्ही करून मसाला घालायची गरज असते. त्यालाच थिकनेस पण येत असतो. मऊ झाले. आता काय करायचं ह्याच्यावर भेंडी घालायची. भेंडीला लिंबूसुद्धा घालायची गरज भासली नाही. त्याच्यावर कोथिंबीर घालायची. आपण आपलं ग्रेव्ही तयार होतं. काही दही घालायची गरज नाही, काही नाही. घरी असलेल्या साहित्यामध्ये मी जिरापूड, धनेपूड सुद्धा घरात करते. गरम मसाला पण घरात करते. जिंजर गार्लिक पेस्ट सगळं घरातलं असतं. एक टेस्ट वेगळी येते. भाजी खाण्यासाठी तयार झाली. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. पाणी लावून घेतलं तर उलटी केली. अशीच एक 5 मिनिटं ठेवायची.